पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेच्या शिरूरमधल्या शेतामध्ये लपून बसला असल्याची माहिती, पोलिसांच्या 10 पथकांकडून शोध सुरू। आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून 1 लाखाचं इनाम, पोलिसांकडूनच दिरंगाई झाली नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा। एसटीच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी एसटी महामंडळाला IPS अधिकारी हवा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी। 3000पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती देण्याची विनंती। पुण्यात लाडक्या बहिणीवर निंदनीय अत्याचार, आरोपीला तातडीने अटक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास। राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो, आजी माजी आमदारांच्या फ्लेक्सवर आरोपी आमदार कटकेंकडून जवळीकीचा इन्कार। एसटी स्टँड आणि डेपोत खासगी एजंट, तृतीयपंथी आणि रिक्षावाल्यांचा सुळसुळाट, आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्र देऊनही कारवाई नाही, सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवर घणाघात। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी CID चार्जशीट दाखल करायला सुरुवात, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणीही आजच आरोपपत्र। 80 दिवसात CIDनं तपास पूर्ण केल्याचं धनंजय देशमुखांना समाधान। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2018 पासून अत्याचार, विश्वजित जाधव या नराधमावर गुन्हा दाखल। ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवींच्या दालनाबाहेर मनसेची घोषणाबाजी, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी वेतनवाढ रोखण्याच्या सर्क्युलर विरोधात विचारला जाब। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरच्या नागपूरच्या घराची पाहणी, कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावर कोल्हापूर पोलीस ठाम, कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलीस बालाघाटला। दलित पॅन्थरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉरचा आक्षेप, ढसाळांच्या कारकिर्दीवरील सिनेमातल्या कवितांमुळे 8 महिन्यांपासून सेन्सॉरच्या कात्रीत। महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन, ABP माझावर दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।